सोनम वांगचुक हे नाव तर आपल्या सर्वांना चांगलं सुपरिचित आहे. तर सोनम वांगचुक यांनी जे लद्दाखमध्ये जे उपोषण आहे, त्याच्यावरून त्यांना आता खूप सध्याच्या भाजप सरकारकडून खूप विरोध सहन करावा लागतोय. तर कधी काळी ना सोनम वांगचुक हे नरेंद्र मोदी यांचे मोठे फॅन होते. म्हणजे पंतप्रधान पदासाठी त्यांना सपोर्ट करणारे जे व्यक्ती होते, त्यांच्यामध्ये या सोनम वांगचुक यांचं नाव होतं. आणि जेव्हा 370 हे कलम जेव्हा त्याचं रद्द केलं गेलं, ठीक आहे. तर त्यावेळी यांनी त्यांची प्रशंसा सुद्धा केली होती. पण अ, आता जेव्हा लद्दाखच्या प्रश्नाविषयी हे बोलतायत सोनम वांगचुक, त्यावेळी संपूर्ण गोदी मीडिया, भाजप त्यांना देशद्रोही म्हणून ठरवायच्या आटोकाट प्रयत्न करते. कारण काय आहे तिकडून चीन हा देश लद्दाखमध्ये घुसखोरी करतोय आणि आपली जी जमीन आहे ती बळकवायचा आटोकाट प्रयत्न करतोय आणि त्यांना यांचा विरोध आहे. ठीक आहे. तर हे समजलं पाहिजे आपल्या सर्वसामान्य लोकांना, की आपण काय करतोय आणि खरंच सोनम वांगचुक सारख्या समाजसेवकांना आपण तळमळीनं काम करणाऱ्या लोकांना आपण समर्थन दिलं पाहिजे, पाठिंबा आपला दिला पाहिजे आणि लोकशाही वाचवण्यासाठी जे शांततेच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने लढतायत, त्यांना लोकशाहीमध्ये खूप मानाचं स्थान दिलं गेलं पाहिजे आणि दुर्दैवानं ते सध्याच्या काळामध्ये होताना दिसत नाहीये.